नमस्कार. श्रुती मॅजिकल किचनमध्ये सर्व खवय्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे लाडू बनवतो आहे. सालासकट मूग हे आपण वापरणार आहे. साल असल्यामुळे त्यात आपल्याला फायबर्स मिळणार आहे. तसेच मूग हे असल्यामुळे प्रोटीन असणार आहे. त्यामुळे हे लाडू अगदी हेल्दी असे लाडू होणार आहे. तसेच श्रुती मॅजिकल किचनला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. चला तर मैत्रिणींनो, वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तूप घालत आहे. तूपला चांगलं मेल्ट होऊ देणार. इथे मी 1 कप हिरवे मूग घेतलेले आहे. हे मूग आपल्याला त्या तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटं आपल्याला भाजायला लागणार आहे. त्यामुळे हे लो फ्लेमवर अगदी व्यवस्थित भाजले जातात. याला असा खमंग आणि छान सुगंध येईपर्यंत हे मूग आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर आपले मूग हे छान भाजले गेलेले आहे. तसेच त्याचा कलरही चेंज झालेला आहे. भाजलेले मूग आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ते व्यवस्थित थंड करून घेऊया. मूग अगदी थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याची चांगली पावडर करून घ्यायची आहे. तसेच त्याच पॅनमध्ये मी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेतलेले आहे. इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट या लाडूमध्ये घालू शकतात. मी इथे थोडे मगजबी पण घेतलेले आहे. ते पण चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेणार. इथे मी 1 कप मुगासाठी 1/4 कप तूप घालून घेत आहे. तसेच भाजलेले जे मूग होते त्याची मी मिक्सरमध्ये अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता हे पीठ आपल्याला तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. इथे तूप तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकतात. या सर्व मिश्रणाला भाजायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागू शकतात. पीठ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हे लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तसेच मी इथे घेतलेले आहे खारीक पावडर घेतलेली आहे. मगजबी आपण भाजून घेतलेले, ड्राय रोस्ट केलेले काजू बदाम याची थोडी जाडसर पावडर करून घेतलेली आहे आणि ही पावडर आपण आपल्या गरजेनुसार यात घालू शकतात. याच्याने एक छान अशी टेस्ट पण मिळते आणि तुम्हाला प्रोटीन पण मिळतात. हा लाडू लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण खाऊ शकतात. हा अगदी पौष्टिक असल्यामुळे याचा शरीराला खूप फायदा होतो. हे मिश्रण इथे आता भाजून झालेले आहे. याला आपल्याला व्यवस्थित थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला हात लावता येईल अशा पद्धतीने हे थंड झाल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही पाहिजे तर गूळ पावडर पण घालू शकतात. मी इथे बुरा शुगर म्हणून असते ती शुगर घालत आहे. लाडू कसे वळायचे मी इथे तुम्हाला दाखवत आहे. हातात मुठीच्या हातात जितका गोळा बसेल तितका मी घेतलेला आहे. या गोळ्यातून दाबत आपल्याला जितका दाबता येईल तितका दाबून आपल्याला हा
एक राऊंड तयार करायचा आहे. आपल्या मुठीत बसेल इतका तो बरोबर राहतो. बाकीचं जे जास्तीचं मिश्रण असेल ते बरोबर ते खाली पळतं आणि निघून जातं. तुम्ही बघू शकतात दाबून दाबून एक बरोबर माझ्या मुठी इतका एक गोळा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे. याच्यात जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गूळ पावडर पण टाकू शकतात आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकतात. या मिश्रणाने जर तुमचे लाडू बांधले जात नसेल तर एक टीप देते. थोडंसं तूप गरम करून यात घाला, म्हणजे तुमचे लाडू व्यवस्थित बांधले जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की